लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 1 जानेवारीचा प्रोमो अत्यंत उत्कंठावर्धक आहे. कॅफेमध्ये पार्थ आणि नंदिनीची भेट होते. पार्थ अभ्यासाची काही पुस्तके बाजूला ठेवत नंदिनीला सांगतो की काव्याची IAS मुख्य परीक्षा जवळ आली आहे. तिला अभ्यासासाठी या पुस्तकांची गरज लागेल. पार्थचे काव्याबद्दलचे हे प्रेम आणि काळजी पाहून नंदिनी त्याला विचारते, पार्थ, तुमच्या मनात काव्याबद्दल एवढं प्रेम आहे की तिथे आता कडवटपणाला जागा तरी उरणे आहे का? यावर पार्थ अत्यंत भावुक होऊन उत्तर देतो, कडवटपणाला नाही, पण गिल्टला नक्कीच जागा उरली आहे. पार्थचे हे उत्तर ऐकून नंदिनी निःशब्द होते. दुसरीकडे कॅफेच्या बाहेर काव्या उभी असताना काही टवाळ मुलं तिला पाहून टोमणे मारू लागतात. काव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा संदर्भ देऊन एक मुलगा अश्लील भाषेत म्हणतो, आम्ही दोघे भाऊ आहोत, आमच्याकडे पण ये ना. मुलाचे हे संतापजनक बोलणे ऐकताच नंदिनी तिथे पोहोचते आणि त्या मुलाच्या सणसणीत कानाखाली लगावते. नंदिनी अत्यंत ठामपणे त्याला सुनावते, ज्या मुलीशी तू बोलतोयस ती माझी बहीण आहे. तिच्यापासून 2 पावलं लांब राहूनच बोलायचं. तो मुलगा पुन्हा उलट बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू तिचीच बाजू घेतीयस. हे ऐकताच नंदिनी पुन्हा त्याच्या दुसऱ्या कानाखाली मारते. नंदिनीचा हा करारी बाणा पाहून काव्या मात्र अवाक होते. इतकं सगळं होऊनही नंदिनीताई आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत हे पाहून काव्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून येतात. अशा प्रकारे 1 जानेवारीचा हा भाग बहिणींमधील नात्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.